नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्पर्धा परीक्षा विशेष या यूट्यूब चॅनलवर. सर्वप्रथम तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपल्या चॅनलवर पोलीस भरती, तलाठी भरती तसेच महाराष्ट्रातील सर्व सेवा भरतीसाठी अतिशय महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव घेतला जातो. तर आजचा आपला सराव प्रश्नसंच 13. वळूया प्रश्नांकडे. प्रश्न क्रमांक 1. जागतिक ओझोन दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 16 सप्टेंबर. 16 सप्टेंबर रोजी जागतिक ओझोन दिन साजरा करण्यात येतो. प्रश्न क्रमांक 2. राष्ट्रीय क्रीडा दिन कधी साजरा करण्यात येतो? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी 29 ऑगस्ट. 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात येतो. प्रश्न क्रमांक 3. न्यूयॉर्क हे शहर कोणत्या बेटावर वसले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मॅनहॅटन या बेटावर न्यूयॉर्क हे शहर वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 4. रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोठे सुरू झाली? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी महाराष्ट्र या राज्यामध्ये रोजगार हमी योजना ही सर्वप्रथम सुरू झाली. प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी अंदमान बेटाजवळ सर्वात मोठा देश कोणता? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी म्यानमार हा देश अंदमान बेटाजवळील सर्वात मोठा देश आहे. प्रश्न क्रमांक 6. ग्रीनविच कोणत्या देशात आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए इंग्लंड या देशामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी भारतीय प्रमाणवेळ आणि ग्रीनविच प्रमाणवेळ यांच्यात किती तासाचे अंतर आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी 5.5 तास. प्रश्न क्रमांक 8. लोक आयुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी 1972 रोजी लोक आयुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात अस्तित्वात आले आहे. प्रश्न क्रमांक 9. काक्रापारा अणुविद्युत केंद्र कोणत्या राज्यात आहे? तर काक्रापारा हे अणुविद्युत केंद्र गुजरात या राज्यात आहे. योग्य उत्तर आहे ऑप्शन ए गुजरात. प्रश्न क्रमांक 10. दुधामध्ये कोणता घटक जास्त प्रमाणात असतो? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए कॅल्शियम. दुधामध्ये कॅल्शियम हा घटक जास्त प्रमाणात असतो. प्रश्न क्रमांक 11. शरीरातील साखरेचे नियंत्रण या अवयवाद्वारे केले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए स्वादुपिंड. प्रश्न क्रमांक 12. सुवर्ण क्रांतीचा संबंध कशाशी आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मधुमक्षिका पालन. प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी कोणते राष्ट्र हे ब्रिक्सचे सदस्य नाही? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए ब्रिटन हे ब्रिक्सचे सदस्य नाही. तर ब्रिक्सचे सदस्य आहेत ब्राझील, रशिया, इंडिया, चीन आणि साऊथ आफ्रिका. प्रश्न क्रमांक 14. राजश्री शाहू महाराजांचा जन्मदिवस म्हणजेच 26 जून कोणत्या नावाने साजरा करण्यात येतो? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी सामाजिक न्याय दिन म्हणून राजश्री शाहू महाराजांचा जन्मदिवस म्हणजेच 26 जून साजरा करण्यात येतो. प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षा जास्त असते? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी नागपूर या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षा जास्त असते. प्रश्न क्रमांक 16. कोकणात रेल्वे प्रकल्पासाठी कोकण रेल्वे कॉर्पोरेशनची स्थापना केव्हा करण्यात आली? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 1990 साली. प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी कोण संघराज्य व घटक राज्ये यामधील दुवा म्हणून कार्य करतो? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी राज्यपाल हा संघराज्य व घटक राज्ये यामधील दुवा म्हणून कार्य करत असतो. प्रश्न क्रमांक 18. नागरिकत्व कायदा कधीचा आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 1955 सालचा हा नागरिकत्व कायदा आहे. प्रश्न क्रमांक 19. एल्सा हे उष्णकटिबंधीय चक्रीवादळ कोणत्या देशात आले होते? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी क्युबा या देशामध्ये एल्सा हे उष्णकटिबंधीय चक्रीवादळ आले होते. प्रश्न क्रमांक 20. भारत सरकारने स्थापन केलेल्या सहकार मंत्रालयाचे पहिले सहकारी मंत्री कोण? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अमित शाह.